श्री स्वामी समर्थ. हळद. हळदीला वास्तुशास्त्रात पवित्र आणि शुभ मानलं गेलं आहे. जर आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करतो, गुरुवार, पौर्णिमा, शुक्रवार, सणावाराला हळदीचं लेपन करतो, तर हळदीचं लेपन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. माता लक्ष्मीचं आगमन होतं. माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशी हळद आहे. तर हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. हळद जंतुनाशक आहे. तर घरात येणारी जी धूळ आहे, जंतू आहेत, तर ती घरात प्रवेश करत नाही. तसेच हळद सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहते. माता लक्ष्मी प्रसन्न राहते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच प्रत्येक सणावाराला किंवा उपवास असेल तेव्हा गुरुवार, शुक्रवार, माता लक्ष्मीचा दिवस आपण मानतो शुक्रवार. तर अशा दिवशी आपण जर हळदीचं लेपन केलं तर आपल्याला म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा मिळते, प्रसन्न वाटतं आणि घरातील वातावरण जे आहे ते प्रसन्न राहते. तर घरात सुख, शांती, समृद्धी राहावी यासाठी हळदीचं लेपन अवश्य करावं. आणि हळदीचं लेपन केल्याने अनेक ज्या समस्या आहेत, आर्थिक अडचणी आहेत, काही पैशाची समस्या असेल ती दूर होते. मग आपण कुठला पण उपाय करतो तर आपल्याला लगेच असं त्याचं फळ मिळत नाही. पण आपण सारखं सारखं करत राहतो तर आपलं मन प्रसन्न राहते, आपल्याला घरातील वातावरण प्रसन्न वाटते आणि त्यामुळेच आपल्या घरात ना एक सकारात्मक ऊर्जा येते. आणि जिथं सकारात्मक ऊर्जा असते त्या घरात सुख, शांती, समृद्धी तर असतेच. म्हणून हे उपाय अवश्य छोटे छोटे उपाय आहेत, पण हे उपाय केल्याने आपल्या जीवनात खूप चांगला असा बदल घडून येतो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. काही प्रश्न असतील ते विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.